प्रगत विद्या मंदिर अंधेरी पश्चिम मुंबई या शाळेतील 1985 ते 1986 ची आमची शालेय बॅच आजही आम्ही आमची मैत्री घट्ट जपलेली आहे. कोकण सफरीतील पहिल्या भागात लय भारी अदाकारी या मराठी चॅनलतर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. या सफरीसाठी कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण निवडून आम्ही येथे घेऊन आलो आहोत. वालावल, मालवण, देवगड आणि सावंतवाडी. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल, कुडाळ. हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. उंच उंच डोंगर, गर्द वनराई, शांत तलाव, कमळ फुलांनी फुललेला तलाव तर मंदिराच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालतो. 800 वर्षापूर्वीच्या मंदिराचे बांधकाम 14व्या शतकातील सूर्यभान व चंद्रभान या प्रभुदेसाई बंधूंनी केले. या बंधूंच्या स्मरणार्थ मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी दीपमाळा या कल्याण पुरुष स्मारक म्हणून आजही ताठमानेनं उभ्या आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी सागवान लाकडाचा पुरेपूर वापर केला गेला आहे. त्यावर सुंदर कोरीव नक्षीकाम, सुबकतेने बसवलेली लादी, दगडी खांबावर व तुळईवर केलेले नक्षीकाम तर डोळ्याचे पारणे फेडते. देवालयाच्या महाद्वारावरील कोरीव काम व आतील सभामंडपाचे 6 पाषाणी स्तंभ प्राचीन शिल्पकलेचा अतिउत्कृष्ट नमुना असल्याचे आपणास पदोपदी जाणवते. खांबांवरील नवग्रहादी देवतांच्या कोरलेल्या मूर्त्या आपलं खास लक्ष वेधून घेतात. दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊ बहीण तीर्थयात्रेला चालले होते. कुपीच्या डोंगर पठारावर माऊलीला तहान लागली म्हणून श्री नारोबा पाणी आणण्यासाठी गावात उतरले. तेथील एका घरातून वड्यांचा स्वयंपाक सुरू होता. त्या खमंग वासाने नारोबांची भूक चाळवली. पोटभर जेवल्यानंतर त्याला पाण्यानं व्याकुळ असलेल्या माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीत तो डोंगरावर माऊलीपाशी गेला. तहानेने व्याकुळ असलेल्या माऊलीने रागाच्या भरात नरोबाच्या श्रीमुखात दिली. आजही मूर्तीच्या गालावर असलेला खळगा
ह्या गोष्टीची आपणास साक्ष देतो. या भांडणामुळे माऊली पुढे न जाता तिथंच राहिली. माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधले गेले. दरवर्षी श्री नारायणाची पालखी माऊलीस पाणी घेऊन मंदिरात जाते. इसवी सन 11व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे येथील हरमळ गावातून श्री देवनारायण नारोबाची मूर्ती ब्राह्मणाने वालावल गावात आणली. त्यावेळी सूर्यभान आणि चंद्रभान हे वीरपुरुष या ठिकाणी अधिकारी होते. त्यांनीच या मंदिराचे बांधकाम केले. नारायणाची मूर्ती उभी असून त्याची उंची 4 फूट इतकी आहे. काळ्या पाषाणात असलेल्या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी व डाव्या पायाजवळ गरुड आहे. मंदिराला लागून असलेल्या तलावात रोज असंख्य कमलपुष्पे फुलतात. ही कमलपुष्पे मंदिरात येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. गावातल्या माणसांना या तलावापासून अजिबात भीती नाही, परंतु गावाबाहेरील व्यक्तीस हा तलाव हमखास ओढून घेतो. त्यामुळे बाहेरील व्यक्ती या तलावात उतरण्याचे धाडस करत नाही. रामनवमीला येथे 9 दिवस मोठी यात्रा असते. वालावलची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही असा या गावचा रिवाज आहे. श्री देवनारायण देवस्थान जागृत असल्याचा येथील लोकांचा अनुभव आहे. कुडाळपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आणि या गावास आपणास भेट देण्यासाठी येथे रिक्षा व एसटीची सेवा उपलब्ध आहे. हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.